शिंदे म्हणतात की त्यांच्याकडे काही नगरसेवक आलेले आहेत, त्यामुळे यावेळी त्यांचं पारडं हे भारी आहे. तुम्हाला असं वाटतं की नेता गेलाय, कॅडर तुमच्यासोबत आहे, की नेत्यासोबत कॅडर गेले? काय नेमकं कसं आहे, नेता गेलेले आहेत, कॅडर आमच्याबरोबर आहे. कॅडरपेक्षा जास्त मतदार आमच्याबरोबर आहे. कारण आजही जो मतदार, तो हाक आम्ही जशी त्याला देतो, तो आम्हाला साथ देतो आहे. आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण देखील तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटते की जरी देखील, आणि मग जसं म्हणून मी तुम्हाला म्हटलं की काय काय त्यातले काही लोक यायला मागत आहेत. आता तर ते सत्तेत आहेत, त्यांना 2-2, 3-3 कोटी रुपये विकास निधी मिळालेले. बाकीची निधी मी म्हणत नाही, ते ऑफ द रेकॉर्ड जे काय चाललं ते जाऊ द्या. पण एवढे जर त्यांना कोटीवधी, त्यांचे एक प्रवक्ते नेते आमच्याकडे आलेले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पक्ष म्हणून जो फंड मिळतो तो आम्ही आमच्या लोकांना वाटतो, तर आमचा हा मोठेपण आहे. आमच्या वरळीमध्ये त्यांनी एका नगरसेवकाकडे 12 कोटी रुपये दिलेले आहेत. आम्ही माहितीच्या अधिकारावरती टाकलेत की 1 वर्ष झालेत, 12 कोटी रुपये कुठे गेलेले आहेत, आम्ही शोधतोय ते फंड कुठे आहेत. तर आता त्याचा अर्थ काय काढायचा हे तुम्ही बघाच, पण मी त्याच्यात जात नाही. पण त्यातलीच लोक आता याला का मागतायत, कारण त्यांनाही कळून चुकलं की आम्ही निवडून येऊ शकणार नाही आहे. आणि म्हणून ही परिस्थिती जी बदलते ती सकारात्मक परिस्थिती बदलते. अर्थात तुम्ही बघितलं असेल की महायुती कसे भांडतायत, एकमेकांच्या अंगावर जात आहेत, हे मी सांगायची गरज नाही. काल दादानी काही जिल्ह्यांमध्ये सांगितलं की आपल्या बळावरती आपल्याला ताकदीने लढावं लागणार आहेत, आपण काय कोणाच्या भरोश्यावर राहू नये. स्वतः अमित शाह जी आले ते बोले आपल्याला कुबड्यांची गरज नाही आहे. ह्यातून हे स्पष्ट दिसत आहेत की स्थानिक स्वराज संस्थेमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये हे काय एकत्र लढणार नाही आणि काही करून घेऊन यांना बाजूला ठेवणार आहेत. अशावेळी महाविकास आघाडी म्हणून पण देखील काही काही भागांमध्ये आम्ही लढणार नाही आहोत, काही काही भागामध्ये आपण लढणार आहोत. पण सत्तेमध्ये तुम्ही एकत्रित आहात, सत्तेचा वाटा तुम्ही एकत्रित घेत आहेत. मात्र ज्यावेळी त्याचा अधिकचा वाटा आम्हाला पाहिजे त्यावेळी तुम्ही त्यांना मित्रपक्षाला साथ सोडतायत, हेच दिसत आहेत. आणि फक्त तुम्ही बघा, मुंबईमध्ये मात्र ते सर्व एकत्र आहेत. का? कारण मुंबईमध्ये त्यांना माहीत आहे की ही सत्ता आपल्याला अशी सहज मिळणार नाही जर आपण वेगवेगळे राहिलो तर. नाही तर त्यांनी इकडे पण प्रयोग करायला काय हरकत आहे. म्हणजे शिंदे साहेबांकडे जर 40 लोक आलीत तर मी तर असं म्हणेन की तुम्हाला एवढी मोठी ताकद तुमच्याकडे आहे भारतीय जनता पार्टीची, नक्की स्वबळाची तयारी करा. शुभेच्छा आहेत आमच्या. किती येतील बघतील, माहीत पडेल.